ठिकाणी भव्य असा मोर्चा निघत आहे, तुम्ही पण त्याच्यामध्ये सहभागी झाले, काय सांगाल त्याचं? सांगायचं एवढं की ह्या बीजेपीनं देवेंद्र फडणवीसनं जातीमध्ये भांडणं लावायचं काम सध्या ह्या बीजेपी सरकारनं करत आहे. पहिले मराठा वर्सेस ओबीसी भांडण लावले, आता बौद्ध वर्सेस मातंग भांडणं लावले. आता यांचा असा डाव आहे की जातीमध्ये भांडणं लावून आरक्षण संपूर्णपणे मिटून टाकायचं. पण माझ्या बौद्ध बांधवांना व मातंग बांधवांना मी अशी विनंती करतो की हा रचलेल्या यांचा डाव आपण उद्ध्वस्त करण्याचं काम या ठिकाणी याच मोर्चाच्या माध्यमातून करीत आहोत. तुमची आता काय भूमिका असणार? जर तरी आम्हाला नाही भेटला तर हा शांततेचा मोर्चा जन आक्रोशामध्ये बदलेल असं आव्हान मी दलित पूर्ण संघटनातर्फे करतो. 59 जाती एकत्र असताना सरकार उपवर्गीकरणाचा घाट घालतंय, काय याच्या पाठीमागची भूमिका आहे सरकारची? हे RSS मिळून बीजेपी मिळून हा एक आरक्षण संपंच डाव या ठिकाणी रचत आहे. मी आंबेडकरी जनतेला असंच आव्हान करतो, मातंग समाजाला असं आव्हान करतो की यांचा हा रचलेला डाव उद्ध्वस्त करण्याचं काम आपण या ठिकाणी केलं पाहिजे. आपलं नाव? सागर बोलडे. पूर्वीचे महाराष्ट्राचे पोटे आणि मातंग समाज जर सर्व खाजगीकरणच केलं आहे तर आबाकडून करून काय फायदा आहे? त्यामुळं दोन्ही समाजाने एकत्र येऊन सत्ता हातात घेणं आणि 100% रिझर्वेशन राबवणं हे आपलं ध्येय असेल. त्यामुळे या तुकड्यासाठी भांडू नका, झगडू नका. बाबासाहेबांनी सूची केली आहे आणि त्या सूचीत जेवढ्या 59 जाती आहेत त्या सर्व 59 जातीला रिझर्वेशन दिलेलं आहे 13%.